कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय वसंतरावजी मुंडे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय धनंजय लांबे आणि आयडॉल संकल्पक केसरीचे संपादक मित्र प्रभू मोरे, आपण सर्व आदर्श पुरस्कार आयडॉल पटकावणारे कर्मवीर आणि उपस्थित सर्व रसिकजन, प्रभू मोरे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते पुरस्कार सुरू झाले तसं 3 वर्ष झालं मीच या कार्यक्रमाचा पाहुणा म्हणून आणि हे अध्यक्ष म्हणून असतो. प्रमुख पाहुणा फक्त अधूनमधून बदलतो. आम्ही दोघं कंपल्सरी आहोत. त्यांना सांगितलं हवं असं नका करू ना, ते बरं नाही वाटत, तुम्हाला लोक मिळत नाहीत का असं सुद्धा लोक विचारतील. तर ते म्हटले सर दरवर्षी आयडॉल वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे मागच्या आयडॉल यावर्षी नाहीये, आयडॉल वेगळे आहेत सगळे, त्याच्यामुळे तुम्ही यायला हरकत नाही, आमची इच्छा आहे तुम्ही या. म्हणजे मला काही हे योग्य वाटत नाही, पण ते इतके हट्टी आहेत की त्यांचा हट्ट पुरवल्याशिवाय ते शांत बसतच नाहीत. त्याच्यामुळं यावं लागतं पुन्हा पुन्हा. पण ते वेगवेगळे प्रयोग करतात, ते धाडसी आहेत, ते धैर्यवान आहेत, कल्पक आहेत, प्रयोग करतात. त्यांनी केलेल्या प्रयोगांविषयी आता आपण बोलले, वेगवेगळ्या विचारांचे संपादक एकत्रित आणले, हे त्यांच्या पाठीमागे आहेत. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंगचा पाहुणा म्हणून मी गेलेलो होतो वसंत मुंडेच्या, आणि त्यावेळेस त्यांनी ती आता कुठेचा तुरलित रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्तांनी कविता ऐकलेली होती, तेव्हा ते विद्यार्थी होते आणि मी त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंगला पाहुणा म्हणून गेलेलो होतो. तर मोरे इतके प्रयोग करतात, म्हणजे कोण माणूस आपल्या कसा उपयोगाला पडेल, आपल्या म्हणजे आपल्या दैनिकाच्या स्वतःच्या वैयक्तिक उपयोगाला नव्हे. आपण एक हा दैनिक उभं करतो आहोत, ते सार्वजनिक आहे, लोकांचं आहे, आणि समोरचा प्रत्येक माणूस आपल्यामध्ये कसा कुठं फिट बसवता येईल याचं ते कार्यक्रम करतात. कारण मला धनंजयजी त्यांनी कविता लिहायला लावल्या, माझ्याकडून कविता लिहून घेतल्या, आणि मला समाधान कारण त्या झाले, ते प्रयोग सक्सेस झाले. 7 जूनला ते म्हणाले की शेतकऱ्यांचा सगळ्यात आत्मीय दिवस आहे, मृग नक्षत्र निघतं त्या दिवशी, मृगारंभ आहे. तर सर म्हणले मला काहीतरी वेगळं करायचंय आणि तुम्ही मला काहीतरी वेगळी कविता लिहून द्या. आता मी इतर कुणालाच कधीच लिहून द्या म्हटल्यावर लिहून दिलेली नव्हती कविता. अमुक एका विषयावर कविता लिहून द्या, पण त्यांनी मला सांगितलं की मृगाच्या आरंभाचा दिवस आहे आणि आपल्याला त्या दिवशी काहीतरी वेगळं टाकायचं, तुम्ही आम्हाला लिहून द्या. मागच्या वर्षी मी मृगारंभ नावाची जवळजवळ 14 पानांची कविता लिहून दिली होती आणि संपूर्ण पेपरचा पान भर ती कविता होती. खूप सुंदर चित्रासह त्यांनी ती कविता टाकली होती आणि त्याच नुसती वृत्तपत्रात नाही टाकली, तर त्याचा व्हिडिओ बनवला. त्यांची ती फार सुंदर आहे. अभिवाचन करणारे विनोद जैन महाल आज दिसत नाहीये, फार सुंदर अभिवाचन करतात. त्यांनी त्या कवितेचं अभिवाचन केलं आणि त्यांचे खडसे नावाचे तरुण मित्र आहेत, ते त्याचा व्हिडिओ करतात आणि ते इतका सुंदर करतात व्हिडिओ. तर त्या मृगारंग कवितेचा व्हिडिओ देखील, ऑडिओ देखील आणि वृत्तपत्रात देखील त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ही कविता लोकांसमोर नेली आणि त्यांच्या हट्टामुळं माझ्याकडून एक चांगली कविता लिहून झाली. मला वाटलं, आणि ती मला खरंच आवडते कविता. काय काय असतात शेतकऱ्यांच्या भावना त्या दिवसाविषयीच्या, मृगाविषयीच्या, मला सुद्धा त्याचा शोध घेता आला, त्याचा आनंद वाटला. म्हटलं हा माणूस थांबेल, असं पुन्हा करणार नाही आगाऊपणा की कविता लिहून द्या म्हणून. पोळा आला, पोळा. ते म्हणले सर काहीतरी वेगळं करावं लागतं आपल्याला, आणि मला माहित आहे की हे तुम्हीच करू शकता. बरं, ते पुन्हा पुन्हा त्याला चढवतात त्या माणसाला, असं हे तुम्हीच करू शकता, हे तुमच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. पोळ्याची सुद्धा 16 पानांची सुंदर कविता मला जन्माला घालता आली, मला लिहिता आली. नंतर दिवाळी आली, अशा मागच्या वर्षी 1 नव्हे 2 नव्हे 3 दीर्घ कविता त्यांनी माझ्याकडून लिहून घेतल्या, त्याचे व्हिडिओ केले, पूर्ण पान भर त्या त्यांच्या पेपरमध्ये छापल्या आणि वेगळ्या पद्धतीनं मला
पुन्हा एकदा नव्यानं वेगळे विषय देऊन कविता लिहायला लावल्या. हा अपराध मी इतर कुणांसाठीही कधीही केला नाही. या एकट्या माणसानं विषय देऊन कविता लिहिण्याचं पाप माझ्याकडून करून घेतलं, पण ते पाप पवित्र होतं, गोड होतं, चांगलं होतं. त्याच्यातून चांगल्या कवितांची निर्मिती झालेली आहे. त्याच्यामुळं त्या माणसाला नाही म्हणणं जरा अवघड जातं. नाहीतर मग झोपू देत नाही हा माणूस. मग कधी फोन करेल काय सांगता येत नाही. या वर्षी जे आयडॉल निवडले त्याची पद्धतीविषयी ते स्वतः बोलले. मी तर त्यांना प्रभूजी म्हणतो. फोन आला की बोला प्रभूजी प्रभूजी, आणि मग प्रभूजी बोलत राहतात आणि आपण ऐकत राहायचं. त्यांच्या खूप कल्पना असतात. काय काय कल्पना असतात, वेगवेगळ्या कल्पना असतात. ते मला म्हणाले, सर तुम्ही मानधन फारच कमी घेत आहोत. मला म्हणाले ते माझ्याकडे द्या बरं सगळी सूत्र, मी तुमचे कार्यक्रम ठरवतो. मुंडे सरांची माझी चर्चा झाली, म्हणाले आमची की हे असं असं आहे, हे आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्यांच्या डोळ्यासमोर तो हिंदी मधला कवी विश्वास, काय त्याचं कुमार विश्वास, जो मला अजिबातच आवडत नाही, त्याचं मला उदाहरण सांगायला लागले हे, किंवा फार मानधन वगैरे घेतो म्हणून. म्हणजे ठीक आहे ते चालू द्या. मग त्यांनी सगळी कल्पना मला सांगितली. म्हटलं अशा कल्पनेत मी सहभागी होणार नाही, हे पाप मी करणार नाही. म्हटलं मी कधीही कवी संमेलनात सुद्धा जात नाही आणि कविता वाचत नाही. कारण 20 वर्ष झाली की हे सोडून दिले. मी वेगवेगळ्या प्रकृतीचे कवी एकाच वेळी आणायचे, त्यांना वेगवेगळ्या, ते सगळं खरं नसतं. म्हणून मी म्हटलं इतर कवी सोबत मी येणार नाही, माझे कार्यक्रम करतो. आणि मी म्हटलं तुम्हाला माहित नाही, मी तुमच्याकडून मानधन कमी घेत असतो, कारण तुम्ही हे चांगलं काम करता म्हणून. माझे बाहेर फार रेट आहेत, तुम्हाला माहित नाही. त्यांनी मला कुमार विश्वासचे रेट सांगितलं. जवळजवळ तेच माझेही रेट आहेत. म्हणलं तुम्हाला माहित नाहीये. आणि मंत्र्यांकडून, आमदार खासदारांकडून आम्ही जास्त पैसे घेत असतो, कार्यक्रमाचं स्वरूप पाहत असतो. त्याच्यामुळे भरपूर मानधन आम्ही पण घेत असतो. तर तो एक त्यांचा प्रयोग मी काही सक्सेस होऊ दिला नाही. त्या पद्धतीने त्यांनी करायचं ठरवलं होतं ते. आता इथं आलेल्यापैकी विक्रम यांच्याविषयी मी पहिल्यांदा त्यांच्या याच्यावर पेजवर पाहिजे की यावर्षीच्या आयडॉल पुरस्कार जाहीर झाले, त्यांना पुरस्कार मिळाला. त्यांचे वडील मोठे कम्युनिस्ट कार्यकर्ते होते, विठ्ठल मोरे, कॉम्रेड विठ्ठल मोरे, आणि ते माझे मित्र होते. आणि विक्रम त्याच वाटेनं चाललेला आहे. आणि विक्रम आता प्राचार्य झाला त्यांच्या कॉलेजचा. आज मोरे आई आलेल्या आहेत, विक्रमच्या आई मोरे आई सुद्धा, त्याही मोठ्या कार्यकर्त्या आहेत, क्रांतिकारक आहेत. सरांसोबत खूप क्रांतिकारक कामं त्यांनी केलेली आहेत. त्या माणसांना आपण पुरस्कार देऊ शकत नाही, एवढी मोठी माणसं आहेत ती, किती त्यांची काम आहेत. आणि विक्रमचं सुद्धा काम खूप आहे. तो ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन मधून त्यानं सुरुवात केली आणि आता वेगवेगळ्या प्रकारची कामं ते करतात. आणि तुम्ही जे दररोज प्रकाशित करत होतात, मला पाठवत होतात प्रत्येक आयडॉल विषयी, तेही मी वाचत होतो. आणि तुम्ही आता आमच्या कोल्हे साहेबांविषयी इतकं सांगितलं. मी 35 वर्ष ज्या संस्थेत काम केलं, त्या संस्था चालकाचे माजी मंत्री गणेशराव दुधगावकरांचे ते साडू आहेत. तर मला काहीच माहित नव्हतं. आज जेव्हा तुम्ही सांगितलं हे सगळं, तेव्हा आम्हाला ते माहित झालं. असं बऱ्याचदा असतं. तर गंमत अशी असते की जी माणसं स्वतः इतकं चांगलं काम करतात ती स्वतः सांगत नाही. ते काम पत्रकारांचं असतं तुमच्यासारखं, की हे भले पण, हे चांगूल पण सतत बोलत राहिलं पाहिजे, सतत लोकांसमोर नेलं पाहिजे, म्हणजे आणखी कुणाला तरी ती प्रेरणा मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक आयडॉल जे निवडलेला आहात ते तुमच्या क्षेत्रातली फार मोठी माणसं आहात आणि आदर्श माणसं आहात. खूप कामं केलेली आहेत तुम्ही, आणि तुम्हाला ताऊन सुलापूर यांनी निवडलेलं आहे. त्यामुळं तुम्हा सर्वांचं अभिनंदन. आणि तुम्हा सर्वांना आमच्या हस्ते पुरस्कार द्यावा ही आमची खरंच योग्यता नाहीये, पण ह्यांना आणखी योग्यतेची माणसं भेटत नाही म्हणून ते आम्हाला बोलवतात, असा त्याचा अर्थ आहे. कारण तुम्ही खरंच सामाजिक कामं केलेली आहेत. ते सगळं पाहिलं ना, तुमचं काम सगळं काय, याला कर्मयोग म्हणतात ना. कर्मयोग शेवटी काय असतो? गीतेमध्ये जो कर्मयोग सांगितला श्रीकृष्णानं अर्जुनाला, तो कर्मयोग हाच आहे ना. लोकांसाठी काम करणं, चांगली काम करणं, लोकांसाठी झिजत राहणं. मला बहिणाबाई चौधरींच्या आयुष्यातला एक प्रसंग आणि त्यांच्या 4 ओळी आठवतात. ही निरक्षर बाई कविता लिहायची हे तुम्हाला माहित आहे, त्यांच्याविषयी वेगळं काही सांगायची गरज नाही. एक दिवस त्या शेताला गेल्या, दूरच्या शेताला गेल्या, आणि एकट्याच होत्या शेतात काम करत असताना. पण बाई जेव्हा एकटी असते तेव्हा एकटी नसते, तिच्यासोबत तिचं संपूर्ण माहेर तिच्या मनामध्ये असतं. त्याच्यामुळे ही एकटी बहिणाबाई शेतात गेली, दुपारची भाकरी घेऊन गेली,
शेतात झाडाखाली तिनं भाकरी ठेवली, लोखंडी टोपलं त्याच्यावर झाकलं, कुत्र्यानं उचलून येऊन त्याच्यावर दगड ठेवला, खुरपं घेऊन आपल्या कामाला लागली आणि तिनं काम करायला सुरुवात केली. आणि तिचं माहेर तिच्या मदतीसाठी धावून आलं. तिनं गाणं म्हणायला सुरुवात केलं, आज माहेर आले जाणं, झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्यापुढं माझ्या माहेराची वाट. कारण बाई एकटी असते तेव्हा तिच्या गाण्यातून त्यांची वाट त्याच्या समोर आली, त्या साधूच्या डोळ्यासमोर. आणि त्याच्या आध्यात्मिक साधनेमध्ये अडथळा झाला. त्याला वाटलं आता ही बाई गाणे म्हणते आहे माहेरची, संपू दे हिची गाणी आणि मग आपण तपश्चर्याला बसूया. मग थोडा वेळानं बहिणाबाईनं आणखी काही गाणी म्हटली आणि एकटी गाणी म्हणून म्हणून थोडी कंटाळली असणार थांबली. बहिणाबाई थांबल्याच्या नंतर त्या साधूला वाटलं संपली हिची गाणी म्हणणं. तो पुन्हा ध्यानधारणा करायला पद्मासन घालून बसला, डोळे मिटले, डोळ्यासमोर देवाची मूर्ती आणली, पुन्हा बहिणाबाईनं गाणी म्हणायला सुरुवात केली. माझ्या माहेराची वाट खड्या गोट्यानं दाटली, माऊलीच्या जीवासाठी मला सडक वाटली. पुन्हा माहेराचं महत्व, माहेराचं गाणं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या साधूची बहिणाबाईंची अशी जुगलबंदी सुरू होती. बहिणाबाई थांबली की त्याला वाटायचं संपलं हिचं गाणं, पुन्हा तो ध्यानधारणा करायला बसायचा, पुन्हा बहिणाबाईचं गाणं सुरू व्हायचं. शेवटी त्याला वाटलं ही बाई पुन्हा उद्या इथं आली आणि असेच गाणे म्हणू लागली तर उद्याचाही दिवस आपला वाया जाईल. त्याच्यामुळं ह्या बाईचे गाणे बंद केले पाहिजे. म्हणून संध्याकाळी जेव्हा बहिणाबाई परतीला निघाल्या तेव्हा बांधावर आल्यावर बहिणाबाई तो साधू तिच्या जवळ आला आणि बहिणाबाईंना म्हणाला, बाई दिवसभर तू सारखी माहेराची गाणी म्हणत होतीस, माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासराले कशासाठी? काय येते माहेर सोडून सासरी काय येते? माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासर आले कशासाठी? बहिणाबाई म्हणाली, दे रे जोग्या ध्यान, लक्ष देऊन ऐक. तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगते की बाई माहेर सोडून सासरी का येते त्याचं उत्तर सांगते, पण लक्ष देऊन ऐकलं तर तुला कळेल. तुम्ही सुद्धा लक्ष देऊन ऐकलं तरच तुमच्या लक्षात येईल. बहिणाबाई म्हणती, दे रे जोग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. माझ्या लेकीला माहेर मिळावं म्हणून मला माझं माहेर सोडून सासरी यावं लागतं. मी माझं माहेर सोडून सासरी नाही आले तर माझ्या पोटी लेक कशी येईल, आणि लेक नाही आली तर नवीन माहेर जन्माला कसं येईल, सृष्टीचं सातत्य कसं टिकल? बहिणाबाई म्हणाली, महाराज साधा विचार करायचा, तुमची आई तिचं माहेर सोडून सासरे आली नसती, तुमचा जन्म झाला असता काय? तुम्ही एवढे घोड्यासारखे वाढले असते काय? आणि इथे येऊन बांधावर मला असा येडपटासारखा प्रश्न विचारला असता काय? बहिणाबाईला साधू म्हणाला, बाई तुम्ही काय करत होते, कशामुळे माझ्या गाण्याचा तुम्हाला अडथळा झाला? तर तो साधू म्हणाला, बाई मी देवधारणा करत होतो, मला मोक्ष मिळवायचा आहे, मला काय असं तुझ्यासारखं आयुष्य वाया घालवायचं नाहीये, त्याच्यामुळं मी देवाचा ध्यान करत होतो. बहिणाबाई म्हणाली, महाराज एखादी बाई माहेर सोडून सासरी का येते हे जर अजून तुम्हाला कळालं नसेल तर तुम्हाला देव केव्हा कळल हो? म्हणजे देव केव्हा कळल तुम्हाला? लई दूरची गोष्ट आहे ती देव. तू फारच शहाणी दिसायली, तुला कळलाय का देव म्हणजे काय? म्हणजे हो आणि सोपं आहे. सोपं आहे देव, सोपा आहे ते म्हणले, लय सोपा आहे देव, असं तुमच्यासारखं अवघड नाही. तुम्ही तुकाराम महाराजांचा अभंग ऐकला का? ते म्हणले, कोणता अभंग? ते म्हणले, त्या अभंगामध्ये असं सांगितलंय की अंगावर भगवे कपडे घातले म्हणून जर देव भेटणार असता तर भगव्या कुत्र्यांना तो आधी भेटला असता. अंगावर केस वाढवले, जटा वाढवल्या म्हणून जर देव भेटणार असता तर तो अस्वलाला आधी भेटला असता. गंगेत आंघोळ केली म्हणून जर देव भेटणार असता तर तो खेकड्यांना, मासाळांना आधी भेटला असता. आणि स्वतःला गुहेत पुरून घेतलं म्हणून जर देव भेटणार असता तर उंदरांना आणि घुशींना तो आधी भेटला असता. हा तुकाराम महाराजांचा अभंग तुम्ही नाही ऐकला काय? ती बहिणाबाई म्हणाली, नाही महाराज. ते म्हणाले, जाऊ द्या, मला आणखी सोपं करून सांगते. म्हणाले, काय? तर बहिणाबाई म्हणली, काम करून करून ज्याच्या हाताला पडतात घट्टे, काम करून करून ज्याच्या हाताला पडतात घट्टे,
त्यालाच फक्त देव भेटेल. लढायला सीख, सीख बाबा सीख, लढायला सीख. कुणबेच्या पोरा आता लढायला सीख, कुणबेच्या पोरा आता लढायला सीख. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात ऐक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात ऐक. घेऊ नको फाशी बाबा, खाऊ नको इक, आता लढायला सीख. माग माग नको पुढं सरायला सीख, माग माग नको पुढं सरायला सीख. आत्महत्या नको हत्या करायला सीख बाबा, लढायला सीख. सीख बाबा सीख, लढायला सीख. कुणबेच्या पोरा आता लढायला सीख, कुणबेच्या पोरा आता लढायला सीख. उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहाणं, हा शब्द महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा असूडमध्ये 250 वर्षापूर्वी लिहिलेला होता. की इंग्रज सरकार हे उंटाहून शेळ्या हाकणारं सरकार आहे, त्यांना शेतकऱ्याचं दुःख काय कळणार आहे. इंग्रज गेले, आपले लोक आले, या पक्षाचे गेले, त्या पक्षाचे आले, काही फरक नाही. मला तोच शब्द 250 वर्षापूर्वीचा वापरावा लागतोय. उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहाणं, त्याच्यामुळे जीव तुझा पडला गहाण बाबा, पाडायला सीख. सीख बाबा सीख, पाडायला सीख. निवडून दिलं त्याला पाडायला सीख बाबा, लढायला सीख. सीख बाबा सीख, लढायला सीख. कुणबेच्या पोरा आता लढायला सीख, कुणबेच्या पोरा आता लढायला सीख. कोट्यावधी कर्ज घेतली दलालांची पोरं, कोट्यावधी कर्ज घेतली दलालांची पोरं. बुडविती त्याचा कधी करीती ना गोर बाबा, बुडवायला सीख. सीख बाबा सीख, बुडवायला सीख. घेतलेली कर्ज सारी बुडवायला सीख बाबा, लढायला सीख. सीख बाबा सीख, लढायला सीख. कुणबेच्या पोरा आता लढायला सीख. जातीला हे दिस आणि होईलही ठीक, जातीला हे दिस आणि होईलही ठीक. उद्या तुझ्या शेतामध्ये उधाणेल पीक बाबा, जगायला सीख. सीख बाबा सीख, जगायला सीख. मरू नको बाबा आता मारायला सीख. घेतलेली कर्ज बुडवायला सीख. निवडून दिलं त्याला पाडायला सीख. सीख बाबा सीख, लढायला सीख. कुणबेच्या पोरा आता लढायला सीख, कुणबेच्या पोरा आता लढायला सीख.